स्वामींबद्दल बोलायचं आहे ना, तर ती जागा पण व्यवस्थित हवी. तुम्ही कुठे बारमध्ये जाऊन किंवा कुठे जाऊन त्या गप्पा होणार नाहीत. त्यासाठी ती जी जागा आहे ती पण प्रॉपर हवी. महाराजांची इच्छा असेल तरच त्या जागेत महाराज येतात आणि तुमच्या मुखातून वधून घेतात, त्यांचे शब्द वधून घेतात की बाबा स्वामी समर्थांविषयी तुम्हाला काहीतरी सांगायचंय असं. आणि स्वामी काय करतात, तुमच्या आयुष्यामध्ये जर बोटावर म्हणजे हातावर असेल ना तर ते बोटावर आणतात. ओके, हे नाही की तुम्हाला ते भोगणंच नाही. प्रभू श्री रामचंद्रांना वनवास होता, त्यांना भोगावा लागला, पण ते कसं झालं की ज्या गोष्टी काही होत्या त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या हातावरती होत्या त्या बोटावर आल्या. करेक्ट. असाच आपण परमार्थ जेव्हा करतो, स्वामी समर्थांचा म्हणा, इतर कुठल्याही देवतेची तुम्ही जेव्हा उपासना करता ना, अशी करा ना की तुम्हाला हातावरचं बोटावर नाही पण तो परमेश्वर धावून आला पाहिजे तुमच्या मदतीसाठी. आमच्या घरातला एक किस्सा सांगतो तुम्हाला, आमच्या काकीच्याच घरातला आहे. ओके. ते त्यांचं घर, खिडकी आणि स्वामींचा फोटो असा समोरासमोरच होता. काकी आमची राहते 7व्या फ्लोअरवरती आणि नवीन कन्स्ट्रक्शन होतं घरामध्ये. आणि घरामध्ये काकी एकटीच, ती गॅलरीमध्ये म्हणून गेली आतमध्ये काच साफ करावी म्हणून, आणि खिडकी बंद झाली. ओके. आणि 7व्या फ्लोअरवरती गॅलरीला कठडच नाही. ओके. आणि झालं असं की ती म्हणाली की आता मी गेली म्हणून. बरोबर बरोबर. आणि नंतरचा असा हे की प्रसंग, तिने फक्त डोळे मिटून आतला जो फोटो होता महाराजांचा तो बघितला तिने आणि स्वामींना सांगितलं हात जोडून की महाराज तुम्ही आता आहेत ना बाहेर काढा, कारण 7व्या मजल्यावरून खाली वाकून बघू शकत नाही, प्रचंड हवा, आणि वाकून तोल गेला तर जबाबदार कोण? करेक्ट. कारण ती एकटीच घरात. डोळे मिठून नामस्मरण केलं. 5व्या मिनिटाला खट म्हणून आवाज आला. तिला वाटला दरवाजा ठोकला. डोळे उघडून बघते तर स्लायडिंगची खिडकी ओपन होती. म्हणजे हे जे अनुभव आहेत ना, हे तुम्ही प्रत्येकाला सांगा स्वामी कोण आहेत. स्वामी एक म्हणतो ना की तुमच्या हाकेला धावणारे, तुम्ही ज्या पद्धतीने स्मरण कराल ना त्या पद्धतीने. काही लोक आपण बघतो की त्यांचा ऑरा खूप क्लिअर असतो, त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज असतं, की ती व्यक्ती आपल्याकडे आली, आपल्याकडून बसून निघून गेली तर तुम्हाला प्रसन्न वाटतं की अरे खूप बरं वाटलं हे आले आणि निघून. काही लोक असे असतात ना की जे येतात त्यांच्या कपाळावर कायम आट्या आणि ते गेल्याच्या नंतर ना आपलं डोकं दुखतं. करेक्ट. अशा भरपूरशा गोष्टी असतात. असं पण होतं. ह्या आहेत या नेगेटिव्ह एनर्जी जी म्हणतो ना आपण, ती ही नेगेटिव्ह एनर्जी आहे. नजरेमध्ये दगडाला चिरण्याचं सामर्थ्य आहे, पण तुमची नजर अशी ठेवा ना सुकलेलं फुल उमलेल असं आहे. म्हणजे तो एक ते एक म्हणतो ना की आमच्या काकीने आम्हाला जी काही भक्ती दिली स्वामी समर्थांची, म्हणजे आम्ही म्हणतो की महाराज आमच्या आयुष्यामध्ये खूप लेट आले. जर हा जो काळ होता, तुम्ही म्हणालात की फोटो तुम्ही समुद्रात विसर्जन केला, त्यानंतरचे जो काही कालखंड होता ना तो प्रचंड म्हणजे भयानक असा होता. ओके. की त्याच्यामध्ये आम्हाला जो काही सपोर्ट करायचा होता तो आईच्या माहेरच्या मंडळी जी काही लोक होती, माझी ही जी काकी म्हणालो अंजली कदम, त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला. म्हणजे एक म्हणतात ना की स्वामी त्यांच्या रूपाने मदतीला धावून आले आमच्या आयुष्यामध्ये, की तिचे ऋण फिटणं नाही. म्हणजे एक डोळ्यात पाणी येतं आज पण, की ते म्हणतात ना की तुम्ही ज्यावेळी संकटामध्ये असता आणि त्यावेळेला खरे कोण आणि तुमचे परके कोण हे त्यावेळेला तुम्हाला कळतं. बरोबर. अशा वेळी म्हणजे असं असतं की आपण काही लोकांचा नाहक राग करत असतो. एक असतं ना मुलांचं एक माइंड सेट असतं की आता तुमचे मामा तुमच्या घरात येणार आणि एकच बिस्किटचा पुडा आणला की लहान मुलांचं एक माइंड असतं, याला मामाने एकच पुडा आणला, पण दुसरे येत आहेत ते तो फुल मिठाया घेऊन येत आहेत, एक माइंड सेट असतं. तसं आमच्या मामांबद्दलचं असं मत होतं की, आणि आमचे मामा खूप एकदम म्हणजे गरीब गाय, खूप प्रेमळ आहेत सगळे, आणि असं एक माइंड सेट होतं. पण त्या पडत्या काळामध्ये नामस्मरण आईचं भरपूर चालू होतं. आई आमची प्रचंड देवभोळी आहे, म्हणजे देवाची भक्ती करणं तिचं असं आहे की त्यांची उपासना केल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही. मग तिचं एक म्हणणं आहे की तांगड्या तोडून हातात देईन पण उपासना केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. तिचं म्हणणं कसं की ते नामस्मरण तुम्हाला तारणार आहे, असं ते नामस्मरण तुम्हाला तारणार,
ते तुम्हाला संकटातून बाहेर पाडणार. म्हणजे एक अनुभव असा आहे माझा, आमच्या माणगावच्या अलीकडे एक गाव आहे इंदापूर म्हणून. बरोबर. इंदापुरातून तळा म्हणून एक गाव आहे. ओके. इंदापुरातून तळ्याला जायला एक रस्ता जो आहे ना, तो किती किलोमीटरचा अंदाज मला माहीत नाही, पण इंदापुरातून तळ्याला जायला जवळजवळ अर्धा तास लागतो. तिथं ना एक असा एक प्रसंग घडलेला आहे खूप जुन्या काळात. वराडच्या वराड कोसळलेला आहे तिथे. ओके. लग्नाची वराड असतात ना, तो तिथं कोसळलेला आहे. आम्हाला ह्याबद्दल काहीच माहित नव्हतं. माझा एक भाऊ आहे, मावशीचा मुलगा माझ्या, सागर राऊत म्हणून. ओके. तर त्याच्या गाडीवरती बसून आम्ही पौर्णिमेच्या रात्री तिकडे चाललेलो. ओके. म्हणजे आयुष्यामध्ये स्वामी आल्याच्या नंतर स्वामी तुम्हाला कसं रक्षण देतात ना, संरक्षण, हा तो प्रसंग आहे की पौर्णिमेच्या रात्री तिकडे चाललेलो आणि तिथे लोक अशी म्हणायची का बाबा तो रस्ता खूप हॉन्टेड आहे. ओके. आणि आम्हाला जेवणाचं आमंत्रण होतं. ओके. फुडी असल्यामुळे बाबा पटकन पळा. की आम्ही रात्री गेलो, गाडी एका स्टेपला बंद पडली चढणीवरती तिथे, आणि लिटरली जवळजवळ एवढ्या मोठ्या आकाराचे 2 ससे आले. ओके. ते ससे म्हणजे अंगावर अजूनही काटा येतो, चकवा टाईप. चकवा टाईप. ते आले, ते दोन्ही पण आम्ही गाडी थांबवलेली, भाऊ गाडी चालवत होता, मी पाठी बसलेलो. दोघं पण आले आणि नुसते आमच्या गाडीच्या बाजूने नुसते नाचत होते. ओके. नुसते नाचत होते. त्याला भावाला समजलं की हा प्रकार आपण सापडलोय म्हणून. तो मला म्हणाला की दादा असं असं झालेलं आहे, काय करायचं तर तू सांग. मुलं हे बघ, स्वामी आपल्या सोबत आहेत, काय टेन्शन घेऊ नकोस. असं आहे, ब्रॉच सोबतीला होतात. ओके. स्वामी सोबतीला आहेत. ओके. तू फक्त त्याला एवढंच सांगितलं, गाडीवर ना उतरू नकोस. ओके. अजिबात उतरू नकोस. त्यावेळेचा अनुभव असा आहे ना की जसा आम्ही मनातल्या मनात, तारक मंत्र नाही, पण अशा प्रसंगाला तारक मंत्र काय आठवतच नाही बिलकुल. स्पष्ट सांगतो मी, उगाच मी मोठेपणा करून सांगणार नाही. बरोबर आहे. तारक मंत्र नाही, पण स्वामी समर्थांचं, बाबा स्वामी ह्या प्रसंगात ना तुम्ही दूर करा. करेक्ट. त्यावेळेला आहे ना एक सर्प आला तिथे. ओके. जवळजवळ अजगरासारखा सर्प. तो आता ती कांडर होती का कुठला साप होता माहित नाही. ओके. पण त्या सर्पाने आहे ना त्या सशांना म्हणजे हुसकावून लावलं. ओके. म्हणजे हुसकावून असं लावलं ना की आमच्या डोळ्यांनी आम्ही बघितलेलं आहे, ते सर्प ज्यावेळी रस्त्याच्या पलीकडे गेले ना तेव्हा इनविजिबल. ओके. आणि आम्ही बघायला दुसऱ्या बाजूला चांदणं पडलेलं, पौर्णिमेची रात्र होती, दुसऱ्या बाजूला की सर्प बघतोय, सर्प पण नाही. अच्छा. मग तो सर्प कोण होता, तर श्री स्वामी समर्थ. करेक्ट. म्हणजे महाराज सर्पाच्या रूपाने तुमच्या मदतीला धावून आले. बरोबर. म्हणजे आम्ही त्या प्रसंगात एवढे घाबरलो की तळ्याचा रस्ता आम्ही धरलाच नाही, आम्ही युटर्न मारून रिटर्न माणगावला. ओके. असं आहे, तो एक प्रसंग घडलेला आहे. त्यानंतर माणगावचा एक पूल आहे, त्या पुलावरती रात्री अशी एक सवय आहे की बाबा रात्री जेवण झाल्यानंतर गावाला आम्ही राऊंड मारायला जातो. एक थोडं जिरेल जेवण ह्या दृष्टिकोनात. शतपावली. ती शतपावली नसत, आमची खूपच पावलं होतात. असं आहे. तर त्या वेळेला ना रात्रीचा काहीतरी 1:15 झाला असेल, त्यावेळेला त्या पुलाच्या कट्टड्यावरती एक लहान मुलगा बसलेला. ओके. आणि त्या मुलाने लिटरली आम्हाला हाक मारली, आणि हाक मारून त्या मुलाचे म्हणजे चांदणं वगैरे असं नव्हतं, पण बाजूला पोल होता लाईटीचा. स्पष्ट बघितल्यानंतर त्या मुलाचे दोन्ही पाय ना नदीमध्ये होते. ओके. आणि तो मुलगा जो होता त्या पुलावरच बसलेला, तेवढ्या वरून खाली पाय, तेवढ्या वरून त्याचे पाय खाली होते. ओके. अशा वेळेला पण महाराजांनी म्हणजे जी धावायची क्षमता नसते ना, त्या क्षमतेने आम्ही असे धावत गेलोय ना. पोलीस स्टेशन पार केल्याच्या नंतर जो माझ्या सोबतचा होता ना, त्याच्या कानामध्ये पाटणा आवाज आला की माझ्या तावडीतनं सुटलात. ओके. हा एवढाच आवाज आला. असं आहे. म्हणजे त्यावेळेला पण एक म्हणतात ना की स्वामी महाराज मदतीला तुमच्या हजर असतात. असं आहे. मग ते प्रसंग असे की त्यातून एक म्हणतात ना की महाराजांचे ऋण, आईचे ऋण, म्हणजे मातृपितृ हे जे दोघं आहेत, आई वडील स्वामी समर्थ महाराज, यांचे ऋण फिटण्यासारखे नाहीत. आणि जी व्यक्ती तुम्हाला स्वामींपर्यंत नेते ना, त्या व्यक्तीचे पण ऋण फिटणं नाही. कारण कसं आहे बघा, हातामध्ये दारूचा ग्लास देणारी असंख्य मंडळी भेटतील, पण तुमचा हात धरून तुम्हाला मठात नेणारी व्यक्ती ही स्वामींसमान आहे. बरोबर. ती स्वामींसमान व्यक्ती आहे. मग त्या व्यक्तीला विसरणं म्हणजे तुमच्यासारखे महापापी कोणच नाही. करेक्ट. की बाबा तुम्ही त्या व्यक्तीला विसरलात म्हणजे तुमच्या आयुष्याला अर्थच नाही. बरोबर. म्हणून मी त्यांचा उल्लेख का केला, अंजली कदम, की बाबा त्यांनी आम्हाला स्वामी मार्ग दाखवला.
त्या कशाही असोत पण आमच्यासाठी देवतुल्य आहेत, म्हणजे आमच्या आईच्या वाट्याच्या, की बाबा त्यांनी आम्हाला मदत केली अशी की ती न फिटणारी आहे. म्हणजे आजही डोळ्यामध्ये पाणी येतं, म्हणजे तिला बघितलं की असं आहे की बाबा हा माझी आईच आहे ती. करेक्ट, असं आहे ते. जरा थांबूया. पाणी द्या ताई. माझ्या व्यवसायाचं ठिकाण आहे, तिथं स्वामी महाराजांची एक फ्रेम आहे. ओके. तर आपला हॉटेल आहे, छोटेखानी व्यवसाय आहे. तिथे एका व्यक्तीने येऊन सांगितलेलं, जेवायला आलेली ती व्यक्ती, त्या व्यक्तीने तिथं सांगितलेलं आहे की तुमच्या वास्तूमध्ये, ही जी सदर वास्तू आहे छोटेखानीच आहे, त्या वास्तूमध्ये स्वामी महाराज सूक्ष्म रूपाने आहेत. ओके. हा त्यांनी अनुभव दिलेला आहे, म्हणजे त्यांनी सांगितलं हे का ते सूक्ष्म रूपाने आहेत. आता मी म्हटलं की अरे आपण कुठे, आपण तर महाराजांच्या पायाची धूळ पण नाही. पण असा अनेक वेळा प्रसंग आलेला आहे की महाराजांच्या तसबिरी पुढे बसावं. ॲक्च्युली 2 फोटो आहेत, एक महाराजांचा पाठच्या बाजूला आहे आणि मी जिथं बसतो तर माझी पाठ महाराजांच्या पाठीमागे होते. ओके. आणि समोर एक फोटो आहे. अच्छा. जो महाराजांचा उभा फोटो आहे, की त्यात महाराज कमरेवर हात ठेवून उभे आहेत. ओके. अजा अनुभव असा फोटो आहे. तर अनुभव असे आहेत की महाराजांचं सूक्ष्म दर्शन, झुळक जे बोलतो ना, हवेची झुळूक असते, त्या झुळूक स्वरूपामध्ये स्वामी तिथं दाखवतात. म्हणजे असं तिथे कधी म्हटलं ना की स्वामी तुम्ही आहात का, जी व्यक्ती सांगून गेली की तुम्ही इथं आहात, मग तुम्ही कशाच्या रूपामध्ये आहात, मग तिथं गार वारा येतो. असं मग मी असं समजतो की बाबा हा जो आलेला आहे तो प्रत्यक्ष स्वामी महाराज आहेत. असं आहे.